नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका आहे त्या आजरा तालुक्यात असलेल्या साळगाव या गावी आलेलो आहोत. स्थानिक प्रजाती इथं मोठ्या प्रमाणात लागवड आहे. पण आज आपण ज्या शेतकऱ्यांना भेटत आहोत त्यांनी एक वेगळ्या म्हणजे तोडला प्रजातीची लागवड केलेली आहे. त्या संदर्भात त्यांची माहिती घेणार आहोत. आणि माझ्याबरोबर जी एम पाटील सर आहेत की जे एक बांबू प्रेमी आहेत. विशेषतः वनवा जो वेगवेगळ्या ठिकाणी लागतो त्या वनव्याचा प्रतिबंध कसा करावा या क्षेत्रात ते काम करतात आणि निसर्गप्रेमी आहेत. ही काम आहे. आणि माझ्याबरोबर निवंगरे अण्णा आहेत जे मुंबईला असतात पण त्यांची शेती आहे गावाकडली. त्याच आम्ही या शेतावर आलेलो आणि विशेषतः आज आम्ही लागवड पण केलेली आहे. सगळे नाही राहिलो त्यांचं थोडंसं एक 100 झाडं एक्स्ट्रा लावली. गेलेले एक 25-30 लावले आणि पुढचं एकर आहे ते पुढं 1.5 एकर अजून आहे. 1.5 एकर त्यामुळे मोठी आपल्याला या पुढचं बांबूचं प्लांटेशन पण केलेलं आहे. सर नमस्कार. नमस्कार. तुमची किती शेती आहे इथं? तर 5.5 एकर शेती आहे. 5.5 एकर. 5.5 एकरमधलं तुम्ही किती लागवड केली? 1 एकर लागवड केली. अगोदर किती केली होती? अगोदर अर्धा एकर केली होती काय? बरं. आणि या वर्षाने वाढवली? बरं. एक्सटेन्शन केलं. तुम्हाला विशेषतः ही बाकीची सगळी शेती असताना तुम्हाला ही बांबूच लागवड करावी आणि वेगळी प्रजात करावी असं का वाटलं? हां, माझे मित्र दत्तात्रय पाटील राहणार कोरिवडी आणि माझे निसर्गप्रेमी मित्र जी एम पाटील यांनी मला ही सूचना केली की ही पडीक जमीन जी आहे ती पिकाखाली आली पाहिजे. ह्याच्यासाठी मला ही संकल्पना माझे स्नेही जी एम पाटील आणि माझे सल्लागार दत्तात्रय पाटील यांनी सुचवल्या करणारी ही माझी गेल्या वर्षीपासूनची ही मी लागवड चालू केली. बरोबर. म्हणजे तुमची गावाकडे जमीन होती पण मुंबईला राहत असल्यामुळे तुम्ही काही बघत नव्हता आणि ती योग्य पद्धतीने शेतीखाली आहे सर्व तुम्ही बांबू लागवड केली. चांगली.